नमस्कार. बघा, भारताचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठी साम्राज्य, त्यांच्या लढाया, त्यांच्या कथा. पण काही पानं अशीही आहेत जी कुठेतरी मागे पडली, विसरली गेली. आज आपण अशाच एका हरवलेल्या अध्यायाचा शोध घेणार आहोत, आणि तोही एका खास ग्रंथाच्या मदतीने. त्याचं नाव आहे गुल्शने-ए-इब्राहिम. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया या चेहऱ्यापासून. हा चेहरा आहे 17व्या शतकातला. हा चेहरा म्हणजे त्या काळाचा आरसा आहे ज्याबद्दल आपण बोलतोय, म्हणजे मराठा साम्राज्याच्या उदयाच्या अगदी आधीचा महाराष्ट्र. आता हा नक्की कोण होता? कोणी राजा, सरदार? माहिती नाही. त्याची खरी ओळख इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेली आहे. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या चेहऱ्याच्या मागे दडलेलं जग ते नेमकं कसं असेल? त्यांचा राज्यकारभार कसा चालायचा, समाज कसा होता, लोक कशी जगायची, हे सगळे प्रश्न आपल्याला एका रहस्याकडे घेऊन जातात. आणि या रहस्याचं उत्तर, हो, ते एका खास ग्रंथामध्ये दडलेलं आहे. तर मग चला या चित्राच्या माध्यमातून त्या भूतकाळात थोडंसं डोकावून पाहूया. आता या चित्रामागची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला टाईम मशीनमध्ये बसून मागे जावं लागेल, थेट मध्ययुगीन महाराष्ट्रात. हा तो काळ होता जेव्हा दख्खनच्या पठारावर अनेक सत्ता एकमेकांशी लढत होत्या आणि एका नव्या युगाची, एका मोठ्या बदलाची पायाभरणी सुरू होती. आणि हा जो काळ आहे ना, तो खरं तर एक दुर्लक्षित युग आहे. म्हणजे इतिहासाच्या मोठ्या प्रसिद्ध कथांमध्ये तो कुठेतरी बाजूलाच राहतो. आता बघा, मराठा साम्राज्याचा इतिहास तो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खूप प्रसिद्ध आहे. पण त्या भव्य साम्राज्याच्या उदयाच्या अगदी आधी काय परिस्थिती होती, तो काळ नेमका कसा होता, याबद्दलची माहिती आपल्याला खूपच कमी मिळते, नाही का? म्हणजे असं समजा की एका मोठ्या प्रसिद्ध पुस्तकातलं एक अख्खं पानच गायब आहे. हा तोच हरवलेला अध्याय आहे. आणि जोपर्यंत आपण हा अध्याय वाचत नाही तोपर्यंत ती संपूर्ण कहाणी आपल्याला कधीच पूर्णपणे कळणार नाही. मग प्रश्न हा आहे की या हरवलेल्या अध्यायाची पानं आपण उलगडणार कशी? तर याची किल्ली ती दडली आहे एका अनोख्या नावामध्ये, इब्राहिमचा बगीचा. हो, या विसरलेल्या जगाचं दार उघडणारी किल्ली एका अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथामध्ये सापडते. आणि हा ग्रंथ म्हणजे जणू काही इतिहासाचा एक दुर्मिळ खजिनाच आहे. आणि त्या खजिन्याचं, त्या ग्रंथाचं नाव आहे गुल्शने-ए-इब्राहिमी. ऐकूनच किती छान वाटतं ना हे नाव. तर गुल्शने-ए-इब्राहिमी हे एक पर्शियन नाव आहे आणि याचा अर्थ होतो इब्राहिमचा बगीचा. आणि खरंच नावाप्रमाणेच हा ग्रंथ ज्ञानाच्या आणि माहितीच्या फुलांनी अक्षरशः बहरलेला आहे. ठीक आहे, नाव तर खूप सुंदर आहे, इब्राहिमचा बगीचा. पण नावाच्या पलीकडे या ग्रंथाचं महत्त्व तरी काय? इतिहासकारांसाठी हा ग्रंथ इतका मौल्यवान का मानला जातो? याचं कारण असं आहे की हा ग्रंथ आपल्याला थेट त्या काळातल्या राज्यकारभारात डोकावण्याची संधी देतो. खुद्द या ग्रंथाबद्दल असं म्हटलं जातं की हा शिवशाही पूर्वीच्या महाराष्ट्राचे आणि तेथील प्रशासनाचे वर्णन करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बघा, या एकाच वाक्यात या ग्रंथाचं सगळं महत्त्व सामावलेलं आहे. मग इतिहासकारांसाठी हा इतका मोठा खजिना का आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे यात राज्याचा कारभार कसा चालायचा याची इत्थंभूत माहिती आहे. म्हणजे विचार करा, जमिनीचा महसूल कसा गोळा करायचे, अधिकाऱ्यांची नेमणूक कशी व्हायची, हे सगळं. यात रोजच्या रोज चालणाऱ्या प्रशासनाचे बारकावे दिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा ग्रंथ आपल्याला मराठा साम्राज्यापूर्वीच्या काळाची एक अशी झलक देतो जी दुसरीकडे कुठेच मिळत नाही. म्हणूनच इतिहासाच्या अभ्यासकांसाठी हा एक मस्ट रीड ठेवा आहे. आणि आता सगळ्यात भारी गोष्ट, हा जो ऐतिहासिक खजिना आहे ना, तो आता फक्त कुठल्या तरी जुन्या दप्तरांमध्ये बंदिस्त नाहीये, तर तो आपल्या सगळ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. हे बघा, इथे एका बाजूला आहे तो शतानुशतके जुना ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याला आजच्या काळात आपल्यापर्यंत पोहोचवणारी एक आधुनिक संस्था. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान यांचा किती सुंदर मिलाप आहे हा. आणि हे काम करते हे ई-साहित्य प्रतिष्ठान. ही संस्था मराठी भाषा, आपलं साहित्य, परंपरा आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप मोलाचं काम करत आहे. विशेष म्हणजे हे काम त्यांनी एकट्याने नाही तर महाराष्ट्र शासनाच्या मदतीने केलं आहे. आणि म्हणूनच हा इतका अमूल्य ग्रंथ आज आपल्या सगळ्यांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. याला म्हणतात प्रताधिकार मुक्त किंवा कॉपीराईट फ्री. आता याचा सोपा अर्थ काय? तर यावर कोणा एकाची मालकी नाही. कोणीही हा ग्रंथ मुक्तपणे वाचू शकतं, वापरू शकतं, इतरांना पाठवू शकतं. म्हणजे ज्ञान सर्वांसाठी खुलं. तर मग गुल्शने-इब्राहिमीची ही गोष्ट आपल्याला एका विचाराला प्रवृत्त करते. आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, शहरात असा कितीतरी इतिहास दडलेला असेल, नाही का?
जो फक्त कोणीतरी त्याला शोधून काढावा याची वाट पाहतोय. आपण कधी तर शोधायचा प्रयत्न करणार का? यावर विचार करायला हरकत नाही.